नमस्कार, मी केतकी चैतन्य, कोकणची कन्या. आज मी आले बाबांच्या बागेत दोनिवड्याला आणि गंमत म्हणजे इथे पूर्वेला चंद्रोदय झालाय आणि इथे पश्चिमेला सूर्यास्त होतोय. किती छान ना. आज या ठिकाणी मला इतकं प्रकर्षाने हे गाणं आठवतंय. बघा, ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत वर. पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ, काजळाची जणू दाट रेघ, होई डोहातले चांदणे सावळे, होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्याचा हुली, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. इथे बाबांचं छान गोकुळ आहेत, म्हणजे खूप छान गायी आहेत, वासरं आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की देशी गाईचं शेण, गोमूत्र हे किती पवित्र आहे आणि घरगुती वापरासाठी सुद्धा आपण याचा किती छान उपयोग करू शकतो. तर त्यातला एक उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत. आणि गाय आणि म्हैस यांच्या शेणातला फरक म्हणजे ते कसं ओळखावं, त्या गोवऱ्या शेणी कशा ओळखाव्यात, हे सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत. काय करताय बाबा? अगं, ह्या शेणी पावसाळ्यात आपण संध्याकाळी जर पेटवल्या असल्या ना घरात, एकही मच्छर राहणार नाही घरात. गायींच्या शेणी आहेत ना? हा, ह्या गोवंशाच्या शेणी, ह्याला अशा वळ्या असतात. अच्छा. म्हैशीचं असेल तर ती अशी प्लेन असतं, पण आपलं जे गोवंशाची शेणी आहे ह्याला अशा ह्या वळ्या 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 असतात. ह्या एकत्र करून आत्ता पावसाच्या अगोदर सगळी माणसं पूर्वी ह्या सगळ्या गोळा करून जमा करून ठेवायच्या घरात, आणि दररोज संध्याकाळी दुपारतीला ह्या वापरायच्या. ह्या अशा थोड्याशा सुकल्यानंतर मग गोळा करायच्या असतात. होय होय. आता आपल्या सगळ्या म्हणजे जिथे गायी फिरतात तिथे सगळे आता आपली पूर्वीची माणसं सगळी ह्या जमा करत असत पावसाच्या अगोदर. घरातले मच्छर नैसर्गिकरित्या घालवायचे असतील तर गायींच्या शेण्या जरूर आपल्या घरात पेटवल्या पाहिजेत. पावसाळ्यात असे अनेक मोर इथे दिसतात आणि मोरांची केकारव ऐकू येते. माझ्या आईची छान साडी नेसून आज स्वामींच्या मठात जाते. राजापूर गावात मुंबई गोवा हायवेवर हा मोठा पूल खूप सुंदर बांधलाय. किती छान निसर्ग दिसतोय बघा. राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावातील हा श्री स्वामी समर्थांचा सुंदर मठ. या स्थानाचं असं महत्त्व आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष स्वतः 1795 साली माघ महिन्यातील गुरुवारी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या पादुका या स्थानावर देऊ केल्या. लाकडी कोरीव मंडपीत विराजमान झालेल्या स्वामींच्या या पवित्र पादुका सारवलेली जमीन आणि चिरेबंदी वाड्यातील हा स्वामींचा दरबारच जणू. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू असल्यामुळे आणि आज त्यातून गुरुवारचा दिवस म्हणून स्वामींच्या चरणपादुकांसमोर बसून श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पूर्ण वाचन केलं.
या पवित्र ठिकाणी श्री स्वामींना नमस्कार करून माझ्या पहिल्या ब्लॉगला आज मी सुरुवात केली. केतकी चैतन्य ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोभ असावा. श्री स्वामी समर्थ.